सलीमा हुसेन चित्रदे. मी या शाळेमध्ये होते आणि मला मुलगाव मॅडमने हा विचार शिकवलेला आहे. The health is lost, nothing is lost. The wealth is lost, something is lost. But the character is lost, everything is lost. माझ्या करिअरमध्ये जे आवडले सगळेच आवडले त्यात वन ऑफ द बेस्ट एक कविता त्याचा थोडासा भाग आता ते मालक असतात त्यांना माहित आहे ती कविता चालू वर्गाला आहे पण तुम्हाला नव्हती तुम्ही अभ्यास केला नाही त्याला आपल्या जीवनाशी निगडीत पण आहे कवितेचं म्हणजे नाव आहे आपुले जगणे आपली ओळख जे आपलं जगणं असं पाहिजे की आपली ती ओळख बनली पाहिजे कविवर्य गायक संदीप खरे यांची कविता आणि योगायोग असा की प्रत्यक्ष आम्हाला त्यांच्या भेटीचा त्या ठिकाणी संधी मिळाली होती त्यामुळे आम्ही त्यांच्याशी या कवितेविषयी जाणून घेतलं बऱ्याच वेळा असं होतंय की त्यांना सांगायचं असते आम्हाला कळतंय आम्ही तुम्हाला देतोय आणि तुमच्यावर पोहोचतंय असं होतंय नाही भाषण झालं ना सर बऱ्याच वेळा आम्ही अभ्यास करूनच आलेलो असतोय उदाहरणं त्याची शोधून आणलेली असतात या कवितेचं नाव आहे आपुले जगणे आपली ओळख छान मला आवडलेलं आहे तुम्हाला आवडते का ते पहा आणि अजून सवय गेला
आयला सर्व भाषेत चांगलं काय नाही आपल्या हे बाकीचे सगळे थांबणार आहे. माझं जरा नेहमीच बिझी शेड्यूल असतं. आधी तसंच आहे. माझा थोडा ऍक्सिडेंट झाल्यामुळं मला थोडं कमी बोलायचं आहे. 2 मिनिटामध्ये मी कोणत्या साधी होते, तुम्ही मला ओळखत असाल काही असतील, 2 मिनिटं तुझी फिटनेस असते मी माझं मी बोलत. मी पूजा राजेंद्र कांबळे मिठाळे सर सोबत होते. आमच्या निंबाळकर सर माझे मुख्याध्यापक होते. आम्ही एकत्र क्लासमेट म्हणून पण काम केलं आहोत. जे शाळेत शिकवत होतो त्याच्यानंतर इथं काम करण्याची आम्हाला दोघांना संधी मिळाली आणि चांगल्या प्रकारे आम्ही कामकाज केलं. 2004ला माझे मित्र रत्नागिरीला असल्यामुळे मी इथली नोकरी सोडून गेले. त्याच्यानंतर MPSCची एक्झाम दिली. त्यामध्ये माझं सिलेक्शन झालं. त्याच्यानंतर मी विभागाला केली आणि पुन्हा मी माझ्या माहेरी ट्रान्सफर घेतली. आता हातकणी तालुक्यामध्ये मी जॉब करते आणि हातकणी तालुक्यामध्ये शाळा आहे. त्यांचं कोऑर्डिनेशन मी काम करत असते. सोबत काम करत असताना ते माझे बॉस होते आणि आता मी सायन्सचे बॉस झाले. मध्ये मुख्याध्यापक आहे ते माझ्या लक्षात आहे. बॉस म्हणून मी कधी वागत नाही, त्यांना माहीत आहे. पूर्ण तालुक्याचं मुख्याध्यापक असेल, शिक्षक असेल, सगळं ट्रेनिंगचं नियोजन असेल. 555 शाळेतले सगळे शिक्षक मॅडम त्यांच्यावर सगळ्यांच्यावर त्यांना व्यवस्थित ट्रीट करतात. कुणाशी सागे पण मागत नाही. त्याबद्दल त्यामुळे आम्ही सगळ्यांची गरज होतो. त्यामुळे आम्ही नोकरी करत होतो. त्यामुळे आम्हाला कुणी पगार विचारला तर आम्हाला पगार सांगायला खूप लाज वाटत होती. का तर खूप पगार कमी होता आणि आता पगार विचारला तरी सुद्धा मला सांगू वाटत नाही. खूप कमी पगार होते. मी पगार मॅडम एक महिन्यात होतो. माझा काल आणि दोघींनी आम्ही एकाच नोकरी सगळे सोडले सोडले चला गे आणि ज्या वेळेला पहिल्यांदा मिठाळे सरांनी ही कल्पना मांडली की असं मॅडम आपण घेणार आहोत, एवढा आनंद झाला काय सांगू. म्हणजे माझी सगळे म्हणजे स्टार्ट आता तुमचं जे वय आहे ना त्याच वयात मी इथं आले होते. म्हणजे 25 वयात मध्ये मी इथं सर्व्हिसला लागले होते. आता तुम्हाला कसं वाटतंय की एखादं तुम्ही काय जे शिक्षण घेतलेलं आहात आणि त्यातून शिकून आपण कधी तर जॉब मिळतोय मला, एखाद्याला जॉब मिळाला असेल तर कधी तर पगार मिळतोय मला, कधी पगार मिळाला की कधी माझ्या घरच्यांसोबत सेलिब्रेशन करतोय. त्या कालावधीमध्ये तुम्ही तुमचं जे वय आहे त्या कालावधी मी पित आलो आणि त्या माझ्या त्या वयामध्ये मला तुम्ही त्यावेळेला सगळे भेटतात. त्यामुळे माझ्या ते स्मरणात अगदी आहे. अगदी मला वाटते माझा नवीन संसार माझी घरं बदलून तर ते मसाला लावण्यापासून माझ्या पप्पाने मला मदत केली. आमच्या माझी ओळख आहे. माझं मूळ गाव बदली तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर. माझं शिक्षण झालं आहे MA BA. म्हणजे साधारणतः मी या शाळेमध्ये 2006-7 म्हणजे मला वाटते 6 सालच्या बॅचला मला
विश्रांती. त्यावेळेला डिसेंबरच्या 21 तारखेला मी ह्या शाळेमध्ये आलेलो होतो. डिसेंबर महिन्यामध्ये आलेलो होतो. त्यावेळेला वर्गामध्ये म्हणजे नुकतंच एप्रिल महिन्यामध्ये परीक्षेत होते, सप्टेंबर महिन्यामध्ये निकाल लागले आणि नोव्हेंबर डिसेंबरमध्ये मी ह्या शाळेमध्ये जॉईन झालेलो होतो. म्हणजे अगोदरपासून आमच्या शाळेमध्ये मुलांची शाळा आणि मुलींची शाळा आणि त्यावेळेला मी आलो त्यावेळेला म्हणजे मुलींची शाळा होती. म्हणजे मुलींच्या पुढे कसं आम्ही दोघीच बेंचवर बसलो त्याच्यामुळे म्हटलं आपण तर आपलं सांगावं माहिती होतं मला. फोन कर. हा.